कारण भालदारपुरा परिसरामध्ये हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतलेला आहे। महिलेच्या अब्रूवर हात टाकलेला आहे आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त करण्याचा प्रयत्न केलाय। तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती आहे। या प्रकरणात गणेशपोट पोलिसांनी आता जमावाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। दुसरीकडे एका महिला केअरटेकरला जमावानं मारहाण केली आहे। तिने साम टीव्हीशी बोलताना आपबीती सांगितली। घराच्या गेटवर मोठ्या संख्येने लोक आले, घरावर दगडफेक करत उभ्या असलेल्या गाडीला पेटवलं। ही प्रतिक्रिया या महिला केअरटेकरनं दिली आहे। नागपूरमध्ये झालेल्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यानंतर तणावपूर्ण शांतता बघायला मिळते। नागपूरमध्ये एकूण 11 ठिकाणी संचारबंदी आहे, तर जागोजागी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। नागपूरमध्ये संचारबंदी असलेल्या भागातल्या 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद आहे। मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळालाय। त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले, मात्र त्यांना परत फिरावं लागलं असल्याचं देखील बघायला मिळालंय। औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं, तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा भाजपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं। 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या असा मोठा दावा आंबेडकरांनी केला।